फॉरवर्डमध्ये 2CC करताय, थांबा थांबा, अगोदर हा पूर्ण व्हिडिओ बघा, त्यानंतरच 2CC करा. जर ह्या पॉलिसीज माहिती असेल किंवा तुम्हाला ही इन्फॉर्मेशन माहिती असेल तरच फॉरवर्डमध्ये 2CC करा, नाहीतर तुमच्यासोबत मोठा स्कॅममध्ये तुम्ही फसू शकतात किंवा तुमच्यासोबत मोठा फ्रॉड पण होऊ शकतो. तर व्हिडिओ लास्ट बघा. जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जसं की तुम्ही फॉरवर्डिंग प्रोसेसमध्ये जॉईन करताय, जॉईन करण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असण्याचं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही यामध्ये जॉईन करण्याच्या अगोदर, तुम्ही 2CC करण्याच्या अगोदर किंवा जॉईनिंग म्हणजे ID रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर तुम्हाला हे माहिती असण्याचं गरजेचं आहे की ID रजिस्ट्रेशन बिलकुल फ्री असतं. यामध्ये खूप सारे पर्सन 199 देतात, 299 देतात, 499 देतात ID बनवण्यासाठी, जे की ID बनवण्यासाठी तुम्हाला एक बी रुपया लागत नाही, पण हे तुम्हाला माहिती नसतं. जे नेक्स्ट आहे यामध्ये तुम्हाला, जेव्हा तुम्ही 2CC करता तेव्हा तुम्हाला हे माहिती गरजेचं आहे की फॉरवर्डमध्ये नेमकं काम काय करायचं असतं. मोस्ट ऑफ 99% काय करतात पर्सन यामध्ये, काय करतात, फक्त गाडी, बंगला, चेक, मोटिवेशन बघतात त्या पर्सनचा आणि त्यानंतरच फॉरवर्डमध्ये 2CC करण्याचा विचार करताय. जर असा विचार करत असेल तर तुम्ही लाँग टाईम बिझनेस नाही करू शकत आहे किंवा तुम्ही मोठ्या स्कॅममध्ये किंवा फ्रॉडमध्ये फसू शकता. म्हणजे थर्ड गोष्ट आहे यामध्ये, तुम्हाला जेव्हा तुम्ही 2CC करता तेव्हा तुम्हाला कॉम्बो होल्ड करण्यासाठी किंवा 2CCचा जो काही कॉम्बो पॅक जो आहे परचेस करण्यासाठी तुम्हाला एक बी रुपया कोणाच्या अकाउंटवर पाठवायचा नसतो. जे काही प्रोसेस असते तुम्ही स्वतःच्या IDवर जाऊन तुम्ही केलात तरच तुम्ही यामध्ये फॉरवर्डमध्ये काम करू शकता किंवा तुमच्यासोबत स्कॅम किंवा फ्रॉड होणार नाही. कारण खूप साऱ्या पर्सनसोबत यामध्ये काय केलं जातं, ते कॉम्बो होल्डसाठी पैसे वगैरे घेतात. कॉम्बो होल्ड करायला किंवा कॉम्बो परचेस करण्यासाठी 30,000 रुपये अमाऊंट द्यायला सांगतात. अमाऊंट घेतात, नंबर ब्लॉक करतात आणि पुन्हा नंतर काहीच कॉन्टॅक्ट करत नाही. हे जर असं तुमच्यासोबत होऊ नये असं वाटत असेल तर स्वतः IDवर जा. स्वतः IDवर जाऊन कॉम्बो पॅक परचेस करा. जे काही कसं करायचं आहे ते स्वतः अपलाईनला विचारा. जर त्या अपलाईनला माहीत असेल तरच त्याच्यासोबत बिझनेस स्टार्ट करा. नाहीतर त्याला काही माहिती नसेल तर तुम्हाला तो काहीच सांगू शकत नाही किंवा तुम्हाला काहीच माहिती पडणार नाही. जी नेक्स्ट गोष्ट आहे यामध्ये, तुम्हाला जर ID कॉम्बो जेव्हा 2CC करायचं असतं तर 2CC करण्याच्या नेमक्या पॉलिसीज काय आहेत ते समजून घ्या. 2CC यामध्ये तुम्ही 3 पद्धतीने करू शकता. हे जर तुमची अपलाईन तुम्हाला सांगत असेल तरच तुम्ही गेलात पुढे तर बेस्ट आहे, नाहीतर तुम्हीच विचार करा यामध्ये. फर्स्ट आहे यामध्ये, तुम्हाला डायरेक्ट कॉम्बो पॅक घेऊ शकता किंवा मिनिममपासून स्टार्ट करून तुम्ही पुढच्या नेक्स्ट 2 महिन्यामध्ये तुमची 2CC करू शकता किंवा 2000चे पॉईंट तुम्ही यामध्ये 2000 पॉईंटचे जे कोणत्याही 2 लगातार महिन्यामध्ये जर तुम्ही प्रोडक्ट घेतलात, विकलात, रिटेलिंग केलात किंवा स्वतःसाठी घेतलात किंवा तुम्ही प्रोडक्ट नॉलेज घेऊन तुम्ही एखाद्या पर्सनला, ज्या पर्सनला गरज असते अशा पर्सनला तुमच्या आयडिओन जर प्रोडक्ट दिलात, कोणत्याही 2 महिन्यामध्येच म्हणजेच लगातार 2 महिन्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट विकलात तर तुमची यामध्ये फ्रीमध्ये पण 2CC कंप्लीट होते. हे जर ते पर्सन सांगत असेल तरच 2CC करा. नाहीतर मग तुम्ही 2CC करणार, त्यानंतर त्या पर्सनलाच काही माहिती नसेल तर तुम्ही यामध्ये लाँग टाईम बिझनेस नाही करू शकत. त्यानंतर तुम्हाला यामध्ये हे माहिती असणं गरजेचं आहे की फॉरवर्डमध्ये नेमकं काम काय करायचं असतं. फॉरवर्डमध्ये नेमकं काम काय आहे जर ते पर्सन सांगत असेल तरच करा. फक्त त्यांचं मोटिवेशन किंवा त्यांचे अचिव्हमेंट किंवा त्यांचा गाडी, बंगला, चेक हे जर बघत असाल, हे जर बघून जर करत असाल तर तुम्ही यामध्ये काम नाही करू शकत आहे. नेक्स्ट आहे यामध्ये, तुम्हाला फॉरवर्डमध्ये नेमकं काम काय करायचं असतं. फॉरवर्डमध्ये नेमकं काम काय आहे ते जर सांगत असेल, क्लिअर केलं जात असेल तरच यामध्ये करा. खूप साऱ्या पर्सनला सांगितलं जातं की तुम्हाला 100 कस्टमर दिले जातील किंवा 100 नंबर दिले जातील, त्या नंबरवर तुम्हाला फक्त कॉल करायचं असतं, तेव्हा तुम्हाला कंपनी पैसे देते. असं जर सांगत असेल तर तुमच्यासोबत खूप मोठा फ्रॉड होत असेल किंवा तुम्हाला ते पर्सन खूप मूर्ख बनवत असेल किंवा फॉरवर्डमध्ये तुम्हाला जर अशा प्रकारे जर कंपनी यामध्ये पैसे देत आहे म्हणून जर सांगत असेल तर असा पैसा जर कंपनी देत असते तर आज म्हणजे खूप सारे पर्सन यामध्ये पैसे कमवले असते. पण नेमकं फॉरवर्डमध्ये नेमकं काम काय आहे जर ते माहिती असेल तरच जॉईन करा. तर यामध्ये तुम्हाला नेमकं काम काय करायचं असते मी क्लिअर करते. तर तुम्हाला यामध्ये एकतर रिटेलिंग किंवा स्पॉन्सरिंग, रिटेलिंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं किंवा स्पॉन्सरिंग कसं करू शकता हे जर सांगत असेल तरच जॉईन करा, नाहीतर नका करू. ह्या नेक्स्ट आहे यामध्ये, तुम्ही ज्या टीममध्ये जॉईन करताय, ज्या पर्सनसोबत यामध्ये 2CC करताय त्या पर्सनची टीमची काम करण्याची पद्धत काय.
फक्त लोकांना फसवून जर तुम्हाला यामध्ये पैसे घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही जसं फसलात तसंच पुढच्या पर्सनला तुम्ही फसवू शकता का, हा विचार करा आणि त्यानंतरच 2CC करा. कारण मोस्ट ऑफ पर्सनला काय केलं जातं, खोटं सांगून, खोटं बोलून यामध्ये 2CC करायला सांगतात. ते जे स्वतः करतात तेच पुढचं पर्सनला तसंच करायला सांगतात. हे तुम्ही करू शकत असाल, तुमच्यानं होत असेल हँडल तर करा, नाहीतर नका करू. अशा प्रकारे ही खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. किंवा तुम्ही 2CC झाल्यानंतर नेमकं तुमचं कामाची प्रोसेस काय आहे, नेमकी टीम कशी काम करते, किंवा तुम्ही ज्या अप्लायन्ससोबत काम करताय त्या अप्लायन्सची पद्धत कशी आहे कामाची, हे पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करा, पूर्ण माहिती जाणून घ्या आणि त्यानंतरच यामध्ये फॉरवर्डमध्ये जॉईन करा. फक्त नंबर देत आहेत म्हणून जॉईन करू नका. 100 नंबर किंवा 50 नंबर आधी स्टार्टिंगला देतात, त्यानंतर नंबर परचेस करण्यासाठी स्वतः पैसे द्यावे लागतात, त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये काम करावं लागतं. आता हे मी एवढं सांगते, तर आम्ही कसं काम करतो, आम्ही पण फॉरेन इम्पोर्ट्समध्ये काम करतो, पण आमची पद्धत कशी आहे, आम्ही लोकांना फसवत नाहीत. किंवा फॉरेनमध्ये नेमका पॉलिसीज काय आहे ते स्टार्टिंगला सांगतो, नेमकं काम काय आहे, कॉम्बो पॅक कितीचा आहे, 2CC काय आहे ते क्लिअर केलं जातं, तेव्हाच यामध्ये जॉईनिंग करून घेतलं जातं. किंवा खूप साऱ्या टीम्समध्ये खूप साऱ्या पर्सनला माहितीच नसतं की यामध्ये 2CC पण करावं लागतं. त्यांना डे 1पासून सांगितलं जातं, तुम्ही गाडी बंगलाचे एक मोटिवेशन ह्या तेव्हा सांगितलं जातं की तेव्हा नंतर समजतं, लास्ट टाईमला समजतं की 2CC काय. यामध्ये त्यांचे कमीत कमी 15 दिवस जातात, त्यानंतर त्याला 2CC समजतं. पण आम्ही असं नाही करत. यामध्ये डायरेक्टली सांगितलं जातं की तुम्हाला ID रजिस्ट्रेशन करायचं आहे. ID रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही बिझनेस करताय, तुम्हाला फ्रीमधला कुठलाच बिझनेस तुम्हाला भेटणार नाही. आणि जर भेटत असेल तर तुम्ही करू शकता, कुठे भेटत असेल तर. पण यामध्ये ID रजिस्ट्रेशन करायचं असतं. ID रजिस्ट्रेशन करून त्यानंतर कंपनीच्या पॉलिसीज चेक करायचं असतं, नेमकं काय आहे पॉलिसीज, नेमकं 2CC काय आहे ते क्लिअर केलं जातं. 2CC तुम्हाला स्वतःच्या IDवरून स्वतः अमाऊंट देऊन तुम्ही यामध्ये परचेस करू शकता. त्यानंतर तुम्हाला यामध्ये गाईड केलं जातं की तुम्ही यामध्ये कसं वर्क करू शकता. वर्क करण्याची खूप इझी प्रोसेस आहे. स्पॉन्सरिंगसाठी तुम्हाला पर्सन लागतात, म्हणजे लीड्स लागतात. लीड कसं जनरेट करायचं विदाऊट कॉलिंग, कोणाला कन्व्हिन्स न करता किंवा कोणाला फसवून यामध्ये न जॉईन करता कसं करायचं असते ते पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे रिटेलिंगसाठी तुमचं एक ऑनलाईन शॉप असतं, किंवा कंटेंट क्रिएशन करू शकता, किंवा याबद्दलचे पूर्ण जे काही ट्रेनिंग असतात, इम्पॉर्टंट ट्रेनिंग आहे त्या तुम्हाला त्याबद्दलचे एक ॲप दिलं जातं. त्या ॲपमध्ये तुम्ही टायमिंगनुसार बघू शकता आणि यामध्ये काम करू शकता. आणखी जर डिटेलमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फर्स्ट लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जा, माझा 90 मिनिट्सचा वेबिनार बघा आणि त्यानंतरच तुम्हाला जर जॉईन करायचं असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला नेमकी प्रोसेस काय आहे समजून घ्यायचं असेल तर लिंकवर क्लिक करा, वेबिनार बघा आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये जॉईन करू शकता. अशा प्रकारे जर जॉईन केलात, जर तुम्हाला कामाविषयी माहिती असेल किंवा पॉलिसीज काय आहेत, तुम्हाला हे जर क्लिअर केलं जात असेल तरच तुम्ही फॉरवर्डमध्ये जॉईन करा किंवा 2CC करा. जर काहीच माहिती नसेल, फक्त चेक बघून, गाडी बघून, मोटिवेशन बघून करत असाल तर यामध्ये तुम्ही खूप मोठी चूक करताय. तर आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की फॉरवर्डमध्ये 2CC करण्याच्या अगोदर काय काय माहिती असणं खूप गरजेचं आहे. तरच फॉरवर्डमध्ये 2CC करा आणि चांगल्या प्रकारे यामध्ये बिझनेस करा. जर तुम्हाला फॉरवर्डमध्ये जॉईन करायचं असेल किंवा फॉरवर्डमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायचं असेल, फॉरवर्डमध्ये नेमकं पॉलिसीज काय आहे किंवा आमची फॉरवर्डमध्ये काम करण्याची सिस्टम कशी आहे हे डिटेलमध्ये डिस्कस करायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर एक तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.